नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रयत शिक्षण संस्था संचलित रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन प्रोजेक्ट अंतर्गत इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाचे 9वे प्रकरण आपण आज अभ्यासणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे जग निर्वसाहतीकरण. हे प्रकरण अभ्यासताना आपण ते प्रामुख्यानं 2 उपघटकात अभ्यासणार आहोत. आशिया खंडात झालेले निर्वसाहतीकरण आणि आफ्रिका खंडात झालेले निर्वसाहतीकरण. तत्पूर्वी निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया आपण काही उदाहरणांच्या आधारे समजून घेऊया. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातच निर्वसाहतीकरण प्रक्रियेनं वेग घेतला होता. युरोपियन राष्ट्रांचे आपापसातील संघर्ष, पहिलं आणि दुसरं महायुद्ध आणि वसाहतींमधील वसाहतवाद विरोधी चळवळी यामुळे खऱ्या अर्थानं निर्वसाहतीकरणाला चालना मिळाली. वसाहतवादाच्या माध्यमातून वसाहतींच्या शोषणाचं समर्थन करणं तसं पाहता वैचारिकदृष्ट्या युरोपला शक्य नव्हतं. इंग्लंडला अमेरिकेची मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही कळसाला पोचलेली होती. यामुळे इंग्लंडला वास्तवाची जाणीव झाली. यातूनच पुढं पहिल्या महायुद्धानंतर काही वसाहतींना अंतर्गत स्वायत्तता देण्याची प्रक्रिया सुरू झाली. निर्वसाहतीकरणाला चालना मिळण्यासाठी अटलांटिक सनद ही एक महत्त्वाची घटना मानली जाते. जगाची रचना कशी असावी या संदर्भात दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी जी घोषणा केली तिला अटलांटिक सनद असं म्हणतात. इंग्लंड, अमेरिका आणि त्यांचे दोस्त राष्ट्रांना कोणाचेही राज्य लुबाडायचे नाही. युद्धोत्तर काळात होणारे राजकीय व भौगोलिक फरक स्थानिक लोकांच्या इच्छेनुसारच करण्यात येतील आणि जगातील सर्व लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क राहील असं या अटलांटिक सनदेत म्हटलं होतं. पहिल्या महायुद्धात जर्मन आणि तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला आणि या राष्ट्रांच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या वसाहतींच्या शासन व्यवस्थेसाठी मग राष्ट्रसंघानं विश्वस्त पद्धती आणली. इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांना विश्वस्त म्हणून कार्य करण्यास सांगण्यात आलं. भारतापाठोपाठ सायप्रस, माल्टा हे देश स्वतंत्र झाले. 1971 ब्रिटनने इराणच्या आखातातून सैन्य काढून घेतले. यासोबतच पुढं सिंगापूरमधून देखील इंग्लंड बाहेर पडले. ब्रिटनने ज्याप्रमाणे आपल्या काही वसाहतींना स्वातंत्र्य दिला त्याप्रमाणेच फ्रेंचांनी देखील आपल्या वर्चस्वाखाली असणाऱ्या इंडो चायना, मोरोक्को, ट्युनिशिया, अल्जेरिया यासारख्या काही वसाहतींना स्वातंत्र्य दिले. 20व्या शतकाच्या अखेरीपर्यंत दक्षिण आफ्रिका हे राष्ट्र देखील स्वतंत्र झालं. वसाहतवाद संपुष्टात येऊन हळूहळू निर्वसाहतीकरण घडून आले आणि हे घडून येण्यास संयुक्त राष्ट्र ही संघटना कारणीभूत ठरली. आता निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया प्रामुख्याने आशिया खंडात कशा प्रकारे पार पडली काही प्रमुख वसाहतींच्या उदाहरणाद्वारे आपण हे समजून घेणार आहोत. त्यातलं पहिली महत्त्वाची वसाहत आहे मालदीव. पहिली वसाहत आहे मालदीव. मालदीवमध्ये 1507 पोर्तुगीजांनी प्रवेश केला. 1507 ते 1573 या कालावधीत मालदीव पोर्तुगीजांच्या ताब्यात होते आणि त्यामुळेच मालदीव गोव्यातील पोर्तुगीजांकडे खंडणी पाठवत होते. 1573 पोर्तुगीजांची सत्ता मलबार येथील मोहम्मद ठाकूर फानो अल आझम याने संपुष्टात आणली. मलबार येथील मोहम्मद ठाकूर फानो अल आझम यानं पोर्तुगीजांची सत्ता संपुष्टात आणली आणि मग तो सुलतान झाल्यावर त्यांनी डचांशी करार करून या बेटाची जबाबदारी डचांकडे दिली. म्हणजे पोर्तुगीजांकडून मोहम्मद ठाकूर फानो अल आझमच्या माध्यमाने डचांकडे या बेटाची जबाबदारी गेली. तेव्हापासून मालदीवचा सुलतान डचांची सत्ता असणाऱ्या श्रीलंकेकडे खंडणी पाठवू लागला. श्रीलंकेचं पूर्वीचं नाव होतं सिलोन. त्यामुळे मालदीवचा सुलतान डचाची सत्ता असणाऱ्या श्रीलंकेकडे ही खंडणी पाठवू लागला. त्यानंतर हा प्रदेश ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. ब्रिटिशांनी येथे हवाई तळ आणि रेडिओ केंद्र उभारले.
ब्रिटिशांनी भात शेती करण्यासाठी भारतातील मजूर तिथे नेले होते. ही एक गोष्ट इथे नमूद करण्यासारखी आहे की ब्रिटिशांनी भात शेती करण्यासाठी भारतातील मजूर मालदीवला नेले होते. 26 जुलै 1965 रोजी मालदीवला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी कोलंबो करार महत्त्वाचा ठरला. 26 जुलै 1965 रोजी कोलंबो करारानुसार मालदीव स्वतंत्र झाला. यानंतर दुसरी एक महत्त्वाची वसाहत आपल्याला बघायची आहे, श्रीलंका. तुम्हाला आधीच सांगितलं, श्रीलंकेचं पूर्वीचं नाव सिलोन असं होतं. ब्रिटिशांनी या सिलोनवर 1798 ते 1948 पर्यंत राज्य केले. म्हणजे बरोबर 150 वर्ष राज्य या श्रीलंकेवर ब्रिटिशांनी केलेलं आहे. डच आणि पोर्तुगीज यांचा पराभव करून ब्रिटिशांनी श्रीलंका ताब्यात घेतलं होतं. ब्रिटिश सत्ता श्रीलंकेत 150 वर्ष राहिली म्हणजे सगळं काही आलबेल होतं असं नाही. ब्रिटिश सत्तेविरोधात श्रीलंकेमध्ये अनेक उठाव झाले. या श्रीलंकेमध्ये कॉफी लागवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक तामिळ मजूर दक्षिण भारतातून नेले होते. बघा, मालदीवमध्ये भात शेती करण्यासाठी भारतातील मजूर नेले आणि श्रीलंकेमध्ये कॉफी लागवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी ब्रिटिशांनी भारतीय मजुरांचा वापर केला. कॉफी, चहा, रबर आणि नारळ याच्या उत्पादनात आणि विक्रीत ब्रिटिशांनी व्यापारी वर्चस्व मिळवले. कारण याचं उत्पादन प्रामुख्यानं श्रीलंकेत होत होतं. त्यामुळे या घटकांच्या उत्पादनात आणि विक्रीत ब्रिटिशांनी स्वतःचं व्यापारी वर्चस्व मिळवलं. ब्रिटिशांनी कोलंबो हे जागतिक बंदर म्हणून नावारूपाला आणलं. बघा, ब्रिटिशांचे हे एक महत्त्वाचं कार्य मानलं जातं. त्यांनी कोलंबो हे जागतिक बंदर म्हणून नावारूपाला आणलं. श्रीलंकेत ब्रिटिशांनी महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन केली. त्यासोबतच बौद्ध धर्माच्या अभ्यासाला देखील प्रोत्साहन दिलं. श्रीलंकेत या प्रकारे आपल्या ब्रिटिशांनी आपली 150 वर्षाची जी सत्ता होती ती उपभोगली आणि सरतेशेवटी 1948 श्रीलंका हा देश ब्रिटिश वर्चस्वातून पूर्णपणे मुक्त झाला. आशिया खंडातील तिसरी महत्त्वाची वसाहत आहे म्यानमार. म्यानमारचं पूर्वीचं नाव ब्रह्मदेश असं होतं. श्रीलंकेचं पूर्वीचं नाव सिलोन, म्यानमारचं पूर्वीचं नाव ब्रह्मदेश. इसवी सन 1599 पोर्तुगीजांनी म्यानमारच्या राजाचा पराभव केला. इसवी सन 1599 या पराभवामुळे पोर्तुगीजांनी म्यानमारमध्ये प्रवेश केला. इसवी सन 1611 काय झालं, म्यानमारमधील विविध राजघराण्यांच्या राजांनी एकत्र येऊन पोर्तुगीजांचा पराभव केला आणि मग या देशाचं एकत्रीकरण केलं. 1599 पोर्तुगीजांनी स्वतःची सत्ता स्थापन केली आणि 1611 म्यानमारमधील या वेगवेगळ्या राजघराण्यांनी एकत्र येऊन पोर्तुगीजांचा पराभव केला आणि मग देशाचं पुन्हा एकत्रीकरण केलं. पुढं त्यांनी विस्तारवादाचा आश्रय घेऊन मणिपूर आणि आसामच्या भागावर ताबा मिळवला. म्हणजे जी स्वतः आधी वसाहतवाद ज्यांनी अनुभवला ते आता विस्तारवादाकडे वळले आणि मग त्यांनी पुढे मणिपूर आणि आसामच्या भागावर ताबा मिळवला. याच्यामुळे ब्रिटिशांच्या अंमलाखाली असणाऱ्या प्रदेशात धोका उत्पन्न झाला. ब्रिटिशांना असुरक्षितता वाटू लागली आणि त्यातूनच मग ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात 3 युद्ध झालीत. ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात एकूण 3 युद्ध झालीत. त्यातलं पहिलं 1826 झालं. या पहिल्या युद्धात ब्रिटिशांनी म्यानमारचा पराभव केला आणि आसाम, मणिपूर ही राज्य आपली जिंकून घेतली. तसंच त्यांनी दुसऱ्या युद्धातही म्यानमारचा पराभवच केला. याच दरम्यान फ्रान्सनं देखील म्यानमारवर हल्ला केला आणि अप्पर बर्मा हा एक महत्त्वाचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. तिसऱ्या युद्धात इंग्लंडने मंडाले या भागावर ताबा मिळवला. मग पुढे ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमारवरच आपलं वर्चस्व स्थापन केलं. बघा, म्हणजे हळूहळू पूर्ण म्यानमार ब्रिटिशांच्या ताब्यात आला. फक्त अप्पर बर्मा हा भाग फ्रान्सनं आपल्या ताब्यात घेतला होता. ब्रिटिशांनी म्यानमार हा ब्रिटिश भारताचा एक प्रांत म्हणून भारतात समाविष्ट केला. ब्रिटिशांनी काय केलं, भारताचा एक प्रांत म्हणून म्यानमार भारतात समाविष्ट केला. त्यानंतर 1935च्या कायद्यानुसार म्यानमार
भारतापासून वेगळा करण्यात आला. 1935चा जो कायदा होता हा भारतीयांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा कायदा मानला जातो. त्या कायद्यानुसार ब्रह्मदेश किंवा म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला. ब्रिटिशांनी म्यानमारला स्वयंशासनाची देखील मुभा दिली. या काळात 1937 नंतर ऑंग सॅन यांच्या नेतृत्वाखाली बर्मा इंडिपेंडन्स आर्मीची स्थापना झाली. म्यानमारमधील बर्मी लोकांनी बर्मा इंडिपेंडन्स आर्मीची स्थापना केली 1937मध्ये ऑंग सान यांच्या नेतृत्वाखाली. त्यांनी दुसऱ्या महायुद्धकाळात जपानला सहकार्य केलं. म्यानमारमध्ये ब्रिटिशांची पिछेहाट होऊ लागली. 1945मध्ये ब्रिटिशांनी अमेरिकेच्या सहकार्याने म्यानमारमध्ये पुन्हा सत्ता मजबूत केली. कारण 1945ला दुसरं महायुद्ध संपलं आणि जपाननं शरणागती पत्करली. त्यामुळे ब्रिटिशांना पुन्हा एकदा अमेरिकेच्या मदतीनं म्यानमारमध्ये आपली सत्ता मजबूत करण्याची संधी मिळाली. देश सांभाळायचा असल्यास लोकमताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे ब्रिटिशांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी ऑंग सॅन यांना उपाध्यक्ष केलं, देशाचं उपाध्यक्ष केलं. हे सगळं होत असतानाच सरतेशेवटी 4 जानेवारी 1948 रोजी ब्रिटिशांनी म्यानमारला स्वातंत्र्य दिलं. 4 जानेवारी 1948 रोजी म्यानमार हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून देशाच्या नकाशावर, जगाच्या नकाशावर दिसू लागलं. अशा प्रकारे आपण निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया आशिया खंडात कशा प्रकारे पार पडली हे अभ्यासलं. पुढच्या तासात आपण निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया आफ्रिका खंडात कशा प्रकारे पार पडली हे अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ अभ्यासल्यावर या व्हिडिओखाली असणारी प्रश्नावली आपण व्यवस्थितपणे सोडवायची आहे. धन्यवाद.